आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, देशाची सुरक्षा असो, देशाचं सार्वभौमत्व असो, याच्या संदर्भात कोणीही वाटेल ती वक्तव्य केली तरी कायद्याचे लांब हात त्यांचं काहीही उपटू शकत नाहीत. आणि ही जी वक्तव्य अशा प्रकारची लोक करतात, ती वक्तव्य सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर कधीच नसते. त्यामुळे परवाना मिळाल्यासारखे हे नेते अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने करत असतात. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या सेनाधिकाऱ्यांनी नियमितपणे पत्रकार परिषदा घेतल्या, भारताची भूमिका मांडली. परंतु ही भूमिका मांडताना त्यांनी पुरावे सुद्धा जनतेच्या समोर मांडले, जगाच्या समोर मांडले. उपग्रहाने घेतलेली छायाचित्र जनतेच्या समोर ठेवली आणि आपले दावे सिद्ध केले. पाकिस्तानने फक्त दावेच केले, पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचे पुरावे समोर मांडले नाहीत. आता ऑपरेशन सिंदूरच्या बाबत सेनाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्याच्या पलीकडे, त्याच्यापेक्षा वेगळी दुसरी काही माहिती जर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असेल तर ती त्यांनी निश्चितपणे जनतेच्या समोर मांडली पाहिजे. परंतु जनतेच्या समोर ही माहिती देताना त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले पाहिजेत. पृथ्वीराज चव्हाण फक्त भूमिका मांडतायत, पुरावे मात्र देत नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांची पुण्याई निश्चितपणे एवढी नाहीये किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाची पुण्याई सुद्धा एवढी नाहीये की त्यांनी वक्तव्य करावी आणि जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा. उलट काँग्रेसची परंपरा काय आहे? काँग्रेसची परंपरा पाकिस्तानची चाटण्याची आहे. काँग्रेसची परंपरा पाकिस्तानच्या समोर वाकण्याची आहे. पाकिस्तानच्या समोर झुकण्याची काँग्रेसची परंपरा आहे. त्याच्यामुळे चव्हाण जे काय म्हणतायत त्याच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं नाहीये, अत्यंत अनावश्यकच आहे.